Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. I'm Dr. Manoj Pujar. I am MD Homeopath, Classical Homeopath, Advanced German Homeopathy Clinic, Varicose Ulcer and Diabetic Wound Care Center. आणि माझं क्लिनिकचा ॲड्रेस कलाश्री अपार्टमेंट, फर्स्ट फ्लोर, टिळकवाडी, कानापूर रोड, बेळगाव. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी आज मंगळवारी भाजपने सुवर्ण विधानसौधला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. मात्र अलारवाड ब्रिजजवळ आंदोलन पोलिसांनी रोखून नेत्यांसह कार्यकर्त्यांना अटक केली. राज्य सरकारमुळेच ऊस, मका उत्पादक शेतकरी अडचणीत आलेत. सरकार त्या स्वतःच्या फायद्यासाठी केवळ खुर्चीसाठी संघर्ष सुरू झाला आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष BY विजयेंद्र यांनी केला. आज सुवर्ण विधानसौध येथे शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की समस्यांबरोबरच सभागृहात उत्तर कर्नाटकातील शेतकऱ्यांच्या समस्यांवरही आवाज उठवला असून न्याय मिळेपर्यंत आंदोलन हाती घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले. बेळगावातील कॅन्टोन्मेंट बोर्डवर टेंडर प्रक्रिया आणि अवैध भरती प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपावरून दिल्लीहून आलेल्या CBI अधिकाऱ्यांनी आज मंगळवारी सायंकाळी धाड टाकली. या कारवाईत महत्त्वाचे दस्तावेज तपासण्यात आले आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्डच्या कार्यक्षेत्रातील विविध विकास कामे व ठेकेदारांना कामे देताना कॅन्टोन्मेंट बोर्डच्या कर्मचाऱ्यांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आलाय. या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर CBIने धाड सत्र राबवत महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. या कारवाईमुळे कॅन्टोन्मेंट बोर्डवर एकच खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे. बेळगाव चंदगड वेंगुर्ला मार्गाची त्वरित दुरुस्ती करावी आणि हा महामार्ग म्हणून घोषित करावा, अशी मागणी महाराष्ट्रातील नागपूर हिवाळी अधिवेशनात चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी केली. सध्या या मार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत, ज्यामुळे वाहन चालकांसह रहदारीला गंभीर अडथळा निर्माण झाला आहे. आमदार पाटील यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी त्वरित निधी मंजूर करून काम सुरू करण्याची मागणी केली. त्यांनी म्हटले की मार्गाची दुरुस्ती न केल्यास वाहतूक सुरक्षिततेला धोका निर्माण होईल, तसेच स्थानिक नागरिकांचा त्रास वाढेल. संबंधित विभागाने त्वरित उपाययोजना करून या रस्त्याचे काम सुरू करावे, असे आमदारांनी अधिवेशनात ठामपणे म्हटले. राज्यातील गुन्हेगारीचे प्रमाण पोलीस आपल्या दारी सारख्या उपक्रमांमुळे कमी झाले आहे, अशी माहिती गृहमंत्री डॉक्टर G. परमेश्वर यांनी आज मंगळवारी बेळगावातील विधानसभेत दिली. 545 PSI पदांची भरती पूर्ण झाली असून उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू आहे. पुढील 3 महिन्यात या जागांवर पोलीस उपनिरीक्षकांची नियुक्ती होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पोलीस हवालदार पदांच्या भरतीसाठी प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवला असून मंजुरी मिळताच ती भरती प्रक्रिया सुरू केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. अशी माहिती मुडबिद्रीचे आमदार उमानाथ कोटियन यांच्या प्रश्नाला उत्तर देताना देण्यात आली. राज्यातील ग्रामपंचायत सदस्यांचा कार्यकाळ या डिसेंबर महिन्यात संपत असतानाच 15व्या वित्त आयोगाअंतर्गत निधी अद्याप मंजूर न झाल्याने गाव पातळीवरील विकासकामे ठप्प झाली आहेत. या पार्श्वभूमीवर बेळगावात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान ग्रामपंचायत सदस्य, अध्यक्ष व उपाध्यक्षांनी जोरदार आंदोलन करत आपली मागणी मांडली. राज्यभरातून आलेल्या शेकडो ग्रामपंचायत प्रतिनिधींनी बेळगावमध्ये एकत्र येत विकास कामांसाठी निधी मंजूर करा आणि ग्रामपंचायत निवडणुकीची तारीख जाहीर करा, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. निधी मिळत नसल्यामुळे पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता व अन्य प्राथमिक सेवा संबंधित कामे रखडली आहेत, असा आरोप आंदोलकांनी केला. 15व्या वित्त आयोगाच्या निधीला अद्याप स्थगिती दिली जात असल्याने गाव पातळीवरील समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे विकासाची गती मंदावली असून निधीची तात्काळ मंजुरी आणि नवीन ग्रामपंचायत निवडणुकीची घोषणा करण्याची मागणी आंदोलकांनी सरकारकडे केली आहे. तुडयाई यशवंतनगर दरम्यानच्या रस्त्यावरील माडोळे टेकडी परिसरात रविवारी रात्री अस्वल आणि त्याच्या पिल्लाचे दर्शन झाल्याने या रस्त्याने वाहतूक करणे धोक्याचे बनले आहे.
वाघ, बिबटा, सांबर, काळवीट या प्राण्यांसह अस्वलाचा वावर या जंगलात दिसून आल्यानं तुडे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या मार्गावरील धामणे एस तालुका बेळगाव फाट्यापासूनच्या हाकेच्या अंतरावरील सडतीच्या रस्त्यावरच गेल्या आठवड्यात डुक्करवाडी रामपूर येथील गजानन सुतार यांना वाघाचं दर्शन झाल्याची घटना ताजी आहे. दरम्यान रविवारी रात्री याच रस्त्यावर 2 अस्वलांचे दर्शन घडल्याने तुडये यशवंतनगर रस्ता असुरक्षित बनला आहे. वन कर्मचाऱ्याने 4 चाकीतून गाडीसमोर धावणारे अस्वल आणि त्याच्या पिल्लाचा व्हिडिओ मोबाईलवरून शूट केल्यानं तो व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. जैन युवक मंडळ ट्रस्ट बेळगाव यांच्या वतीने श्री भगवान महावीर सिद्धायतन यांच्या नव्याने बांधलेल्या सिद्धायतन वसतिगृह इमारतीच्या उद्घाटन समारंभाचे आयोजन उद्या बुधवार दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजता महावीर नगर, बंबरगे, भुतरामनहट्टी, बेळगाव येथे करण्यात आले आहे. या उद्घाटनस्थळी कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली असून या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री क्षेत्र धर्मस्थळाचे धर्माधिकारी, मंजुनाथेश्वर विद्यापीठाचे कुलपती, समाजसेवक, SDM सोसायटीचे अध्यक्ष आणि संसद सदस्य डॉक्टर डी. वीरेंद्र हेगडे उपस्थित राहणार आहेत. सन्माननीय अतिथी म्हणून LD शहा आणि शशांक L शहा मुंबई तसेच परम हितचिंतक आणि जैन समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. उपस्थितांसाठी महावीर भवन, शेरी गल्ली, पिंपळकट्टा, बस्तवाड, हालगा, अलारवाड, मच्छे, मजगाव आणि अनुगोळ या भागातून दुपारी 2 वाजता बस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ऐतिहासिक समारंभात सहभागी होऊन उद्घाटनाचे साक्षीदार बनण्याचे आवाहन आयोजकांनी सर्व जैन समाज बांधव, समाजसेवक आणि हितचिंतकांना केले आहे. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण तरुण भारत न्यूज या YouTube चॅनलवर करण्यात येणार असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असेही आयोजकांकडून कळवण्यात आले आहे. बेळगावमध्ये 8 डिसेंबर 2025 रोजी कर्नाटक प्रशासनाकडून महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते, शिवसैनिक आणि मराठी कार्यकर्त्यांवर करण्यात आलेली दडपशाही व अटकेची कारवाई अत्यंत निषेधार्ह असल्याची तीव्र भावना सीमा भागात व्यक्त होत आहे. अनेक दशकांपासून बेळगाव आणि सीमा भागातील मराठी बांधव भाषा ओळख आधारित महाराष्ट्रात विलिनीकरणाची न्याय आणि संविधानिक मागणी सातत्याने करत आहेत. सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाही कर्नाटक सरकारकडून बेळगावचे बेळगावी असे नामांतर करून तसेच शहरात विधानसौध उभारून तेथे हिवाळी अधिवेशन भरवून मराठी भाषिकांच्या भावना वारंवार दुखावल्या जात आहेत. या अधिवेशनाला प्रतिउत्तर म्हणून शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने आयोजित महामेळाव्यास परवानगी नाकारत कार्यकर्त्यांवर बळाचा वापर करून अटक करण्याची कर्नाटक प्रशासनाची कृती संतापजनक ठरली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि बेळगावातील शिवसैनिकांनी कर्नाटक सरकारच्या या मराठी विरोधी व अत्याचारी भूमिकेचा जाहीर निषेध नोंदवला आहे. सीमा भागातील मराठी बांधवांच्या न्याय मागणीसाठी बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी दिलेला ठाम पाठिंबा आजही संघर्षाला बळ देत असल्याचे शिवसैनिकांनी स्पष्ट केले. यावेळी युवा सेनेचे विनायक हुलजी, सोमनाथ सावंत, मल्हारी पावशे, वैभव कामत, अद्वैत माने, जय पावशे, सक्षम कंगराळकर आणि विनायक पाटील उपस्थित होते. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्य शेतकरी संघटना आणि हरित सेनेच्या वतीने आज बेळगावात शेतकऱ्यांच्या विविध महत्त्वाच्या मागण्यांसाठी सरकारकडे निवेदन सादर करण्यात आले. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि शेती संबंधित प्रश्नांना न्याय मिळावा यासाठी संघटना आक्रमक भूमिका घेत असल्याचे या आंदोलनातून स्पष्ट झाले. अलारवाड ब्रिजपासून मोर्चा सुरुवात झाली आणि त्यानंतर राष्ट्रीय महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडला आंदोलनकर्त्यांनी तात्पुरते बंद केले. यामुळे सुमारे तासभर पोलीस प्रशासनाची मोठी धांदल उडाली. निवेदनात केंद्र सरकारने मागे घेतलेल्या 3 कृषी कायद्यांना राज्यस्तरावर संरक्षण द्यावे अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर सर्व शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी, पंपसेटला पूर्वीप्रमाणे मोफत आणि अखंडित वीज पुरवठा तसेच अलमट्टी धरणाची जलस्तर क्षमता 519 मीटरवरून 524.23 मीटरपर्यंत वाढवण्याची मागणीही करण्यात आली. शेतमालाला कायदेशीर हमीभाव लागू करावा आणि जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक गावाला नळाद्वारे नियमित पाणी पुरवठा सुनिश्चित करावा अशी मागणी संघटनांनी मांडली.
याशिवाय शेतकऱ्यांना लागणारी सर्व प्रमाणपत्रे डिजिटल डेटा बँकेमध्ये साठवावीत आणि संबंधित विभागांनी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन आवश्यक कागदपत्रे गोळा करून प्रमाणपत्रे सुपूर्द करावीत, जेणेकरून शेतकऱ्यांना कार्यालयीन चक्रा माराव्या लागू नयेत, अशीही महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आली आहे. या सर्व मागण्या शासनाने तातडीने मान्य करून अंमलात आणाव्यात, असे निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले. भारत हा कृषीप्रधान देश असून देशाच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीमध्ये शेतकऱ्यांचं मोलाचं योगदान आहे. त्यामुळे 23 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय शेतकरी दिवस म्हणून घोषित करावा, अशी जोरदार मागणी शेतकरी हितरक्षण वेदिकेने आज बेळगावातील हिवाळी अधिवेशनात केली. 23 डिसेंबर हा भारताचे 5वे पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांचा जन्मदिवस असून शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या या नेत्याच्या स्मरणार्थ काही राज्यात हा दिवस शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र केंद्र सरकारने या दिवसाला अधिकृत मान्यता देत राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून घोषित करावे, अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी अधोरेखित केली. तसेच गाव पातळीवर शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी नगर परिषद आणि ग्रामपंचायतींच्या परिसरात शेतकरी पुतळे उभारावेत, अशी मागणीही मांडण्यात आली. देशाच्या अन्नदात्याला योग्य सन्मान मिळावा यासाठी हे पाऊल अत्यावश्यक असल्याचे मत आंदोलकांनी व्यक्त केले. आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत तातडीने निर्णय घेण्याचे आवाहन केले. 3 दशके विश्वासाची, 30 वर्षे लोकमान्याची. सादर आहे लोकमान्य आनंदोत्सव निवेश योजना. 30 महिन्यांच्या ठेवीवर 10.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. बेळगावमध्ये आज आयोजित मेळाव्यात भाजपचे राज्याध्यक्ष BY विजयेंद्र यांनी राज्य सरकारवर टीका केली. ते म्हणाले की अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झाल्यानंतरही सरकारने शेतकऱ्यांना त्वरित भरपाई दिली नाही. ऊस पिकांसाठी ठरवलेल्या FRP म्हणजेच न्याय आणि भरपाई योग्य किमतीपेक्षा अधिक दर देण्याचा अधिकार राज्य सरकारकडे असूनही शेतकऱ्यांना योग्य दर दिला जात नाही. मका खरेदी केंद्रे उघड न करणे हे सरकारचे शेतकरी विरोधी पाऊल असल्याचेही विजेंद्र यांनी स्पष्ट केले. त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा मुलगा यतींद्र यांच्या मुख्यमंत्री 5 वर्ष राहतील या विधानावर प्रतिक्रिया देत म्हटले की मुख्यमंत्र्यांनी किती दिवस राहिले याला महत्त्व नाही, त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले याला महत्त्व आहे. राज्य सरकारने कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याबाबत तातडीने शासन निर्णय जारी करावा, अशी जोरदार मागणी आज बेळगावातील हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली. राज्यभरातून एकत्र आलेल्या हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बेळगावात मोठे आंदोलन छेडत आपल्या मागण्यांचा पुन्हा एकदा सरकारसमोर उच्चार केला. सेवा नियमित करा, अन्याय नको, अशा घोषणा देत आंदोलनस्थळ परिसर दणाणून गेला. गेल्या अनेक वर्षांपासून विविध शासकीय खात्यांमध्ये काम करीत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भविष्याची खात्री करण्याची वेळ आता आली असल्याचे मत आंदोलकांनी नोंदवले. कर्मचाऱ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करून त्यांना न्याय द्यावा, अशी ठाम भूमिका त्यांनी सरकारसमोर मांडली. सेवा पुरवूनही कायमस्वरूपी मान्यता न मिळाल्याने निर्माण झालेली असुरक्षितता दूर करून कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवांना स्थैर्य द्यावे, अशी मागणी त्यांनी पुन्हा अधोरेखित केली. सरकारने लवकरात लवकर सकारात्मक पावले उचलून शासन निर्णय जाहीर करावा, असे आवाहनही या आंदोलनातून करण्यात आले. राज्यातील अनेक खासगी इस्पितळांमध्ये अनावश्यकपणे गर्भवती महिलांची सिझेरियन प्रसूती केली जाते. रुग्णांकडून पैसे उकळण्यासाठी सिझेरियन प्रसूती करणाऱ्या खासगी इस्पितळांवर कारवाई केली जाईल, असे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री दिनेश गुंडूराव यांनी सांगितले. विधान परिषद सदस्य गोविंदराजू यांच्या चिन्हांकित प्रश्नावर उत्तर देताना मंत्री दिनेश गुंडूराव म्हणाले की राज्यातील कोणत्याही खासगी इस्पितळात अनावश्यकपणे सिझेरियन प्रसूती होत असल्याचे आढळून आलेले नाही. तसेच जिल्हा KPME नोंदणी आणि तक्रार निवारण प्राधिकरणाकडे अनावश्यक सिझेरियन प्रसूतीबाबत कोणत्याही तक्रारी दाखल झालेल्या नाहीत. जर अशा प्रकरणात तक्रारी दाखल झाल्या तर नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्याच्या अंतर्गत कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावातील सुवर्ण विधानसौध परिसर बुधवारी देशभक्तीच्या उत्साहाने दुमदुमला.
येथे 24 फूट बाय 50 फूट आकाराचा विशाल तिरंगा फडकवण्यात आला असून तो जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा तिरंगा म्हणून नोंदवला गेलाय. या तिरंग्याचे अनावरण कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या हस्ते संपन्न झाले. समारंभाला विधानसभा अध्यक्ष युटी खादर, मंत्री एच.के. पाटील तसेच अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विशाल तिरंग्याच्या फडकवण्यामुळे सुवर्ण विधानसौध परिसर देशभक्तीच्या भावनांनी उजळून निघाला असून हे ठिकाण आता नागरिकांसाठी आकर्षणाचं नवं केंद्र ठरत आहे. शहरातील श्रीनगर गार्डन टेकडी परिसरात काल सोमवारी सायंकाळी अचानक वणवा पेटल्याने खळबळ उडाली. डोंगर भागामध्ये झाडेझुडपांना लागलेली आग काही वेळातच मोठ्या प्रमाणात पसरली. यामुळे परिसरात धुराचे लोट पसरल्याने स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. उंच टेकडी आणि अरुंद रस्ते असल्याने अग्निशमन वाहनांना पोहोचण्यास अडचणी येत होत्या. मात्र अग्निशमक दलाच्या जवानांनी तत्परता दाखवल्याने सुदैवाने आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. मात्र विस्तीर्ण क्षेत्रात आग पसरल्यामुळे नैसर्गिक परिसंस्थेला मोठा धोका निर्माण झालाय. आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सुरू असून काही ठिकाणी नागरिकांकडून बेदरकारपणे कचरा किंवा सिगारेट फेकल्यामुळे अशी आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. रविवार दिनांक 7 डिसेंबर रोजी वैश्यवाणी समाजाची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या आणि उत्साही वातावरणात पार पडली. सभेची सुरुवात अमित कुडतुरकर यांच्या स्वागताने झाली. त्यानंतर मावळते अध्यक्ष दत्ता कणबर्गी यांनी मनोगत व्यक्त करून मागील वर्षाचा आर्थिक अहवाल आणि जमा खर्च सभागृहासमोर मांडला, ज्याला सर्वानुमते मंजुरी मिळाली. पुढे दत्ता कणबर्गी यांनी आगामी 3 वर्षांसाठी नवीन कार्यकारिणी जाहीर केली आणि अध्यक्षपदी महादेव गावडे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. नवनिर्वाचित अध्यक्ष महादेव गावडे यांनी समाजाच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. मावळते अध्यक्ष दत्ता कणबर्गी आणि नवनिर्वाचित अध्यक्ष महादेव गावडे यांचा समाजातर्फे सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. नव्या कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष महादेव गावडे, उपाध्यक्ष अमित कुडतुरकर व राहुल गावडे, सचिव विक्रांत कुदळे, उपसचिव परेश नार्वेकर, खजिनदार राहुल कलगटगी, उपखजिनदार विनायक शहापूरकर तसेच ट्रस्टी आणि सभासदांसह संपूर्ण टीमची सर्वानुमते निवड करण्यात आली. या सभेस वैश्यवाणी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून निवडलेल्या कार्यकारिणीस पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. बेळगाव रेल्वे स्थानकाजवळील बस स्थानक परिसरात असुरक्षित अवस्थेत राहत असलेल्या एका वृद्ध महिलेची सामाजिक संस्थांनी आणि स्थानिक प्रशासनाने वेळेत सुटका केली. ती महिला मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आणि शारीरिकदृष्ट्या अत्यंत अशक्त असून तिला चालणे व उभे राहणेही कठीण झाले होते. थंड हवामानात अपुरे कपडे घालून ती बस स्थानकात झोपत असल्याने तिच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला होता. परिस्थितीची माहिती मिळताच यंग बेळगाव फाउंडेशन व इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस आणि रुग्णवाहिका सेवेला कळवून तत्पर मदत मिळवून दिली. रुग्णवाहिकेतून तिला बिम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून वेळेत मिळालेल्या उपचारांमुळे तिची स्थिती स्थिर करण्यात मदत झाली. या बचाव कार्यात ॲलन विजय मोरे, अवधूत तुडवेकर, राजू टकेकर, मायकल पिंटो, आसिफ मुजावर तसेच पोलीस, रुग्णवाहिका कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ज्येष्ठ समाजवादी नेते आणि असंघटित कामगारांचे तारणहार म्हणून ओळखले जाणारे बाबा आढाव यांचे पुण्यात वयाच्या 95व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. अनेक दशके हमाल, रिक्षाचालक, बांधकाम मजूर आणि असंघटित कामगारांच्या हक्कांसाठी त्यांनी अखंड लढा दिला होता. हमाल पंचायत, रिक्षा पंचायत आणि बांधकाम मजूर संघटनांच्या माध्यमातून त्यांनी हजारो श्रमिकांचे जीवनमान सुधारण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले आहे. एक गाव एक पाणवठा चळवळ राबवून त्यांनी सामाजिक समानतेचा नवा अध्याय घडवला होता. त्यांच्या आंदोलनांमुळे त्यांना 50हून अधिक वेळा तुरुंगवास भोगावा लागला, तरीही ते न्यायासाठी ठाम राहिले. त्यांच्या निधनानंतर राज्यभरातून सामाजिक राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला असून श्रमिक चळवळीला दिशा देणारा एक मोठा दीपस्तंभ हरपल्याची भावना कामगार संघटनांनी व्यक्त केली आहे. राजधानीसारखा आराम आणि वंदे भारतची अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त रचना अशी वैशिष्ट्ये असलेली वंदे भारत स्लीपर ट्रेन
या महिन्यात पाटणा नवी दिल्ली मार्गावर धावणार असून याची प्रतीक्षा प्रवासी बराच काळ करत आहेत. 160 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणाऱ्या या ट्रेनमध्ये धक्क्यांचा परिणाम कमी असल्याने कपातील चहा देखील सांडणार नाही असे अधिकारी सांगतात. प्रवाशांसाठी लक्झरी हॉटेलसारख्या सुविधा देण्यात येणार असून गरम पाण्याची सोय, टच फ्री टॉयलेट आणि इतर आधुनिक सुविधा यामध्ये उपलब्ध असतील. या ट्रेनमध्ये एकूण 16 डबे असतील, ज्यामध्ये 3 टायर एसीचे 11, 2 टायर एसीचे 4 आणि AC 1चा 1 डबा असून 827 प्रवासी क्षमता आहे. त्यापैकी 3 टायर एसीमध्ये 611, 2 टायर एसीमध्ये 188 आणि AC 1मध्ये 24 जागा असतील. आवश्यकतेनुसार डब्यांची संख्या वाढवण्याची शक्यता असून भाडे राजधानी एक्सप्रेसच्या दरांजवळ ठेवले जाण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वंदे भारत स्लीपरच्या 2 रॅकचे बांधकाम बेंगळुरूतील भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड येथे अंतिम टप्प्यात असून पहिला रॅक 12 डिसेंबर रोजी पाठवला जाणार आहे. त्यानंतर दिल्ली पाटणा मार्गावर चाचणी घेऊन नवीन वर्षापूर्वी ही सेवा सुरू करण्याची तयारी रेल्वे प्रशासनाने केली आहे. जपानच्या उत्तर भागामध्ये काल सोमवारी दिनांक 8 डिसेंबर रोजी रात्री सुमारे 11:15 वाजता 7.6 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. भूकंपाचे केंद्र समुद्रात सुमारे 50 किलोमीटर खोलीवर नोंदवलं गेलं. धक्क्यानंतर जपान हवामान खात्याने 3 मीटर उंचीपर्यंत लाटा येऊ शकतात असा सुनामी इशारा जाहीर केला. काही किनारी भागामध्ये 20 ते 70 सेंटीमीटर उंचीच्या लाटाही आढळल्या आणि नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. या घटनेमध्ये किमान 30हून अधिक लोक जखमी झाले असून काही भागामध्ये वीज पुरवठा आणि वाहतूक सेवा विस्कळीत झाल्याचे कळते. भूकंपानंतर अनेक तीव्र आफ्टर शॉक्स जाणवले, ज्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा कायम ठेवला. अधिकाऱ्यांनी समुद्र किनाऱ्यांपासून दूर राहण्याचे आणि पुढील संभाव्य धक्क्यांसाठी सतर्क राहण्याचे आवाहन केल्याचे समजते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.